Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Factor responsible for the growth of mutual fund. In last lecture, we have learned what is mutual fund, advantages and disadvantages, and its type. Okay. So काही फॅक्टर्स आहेत ते म्युच्युअल फंड वरती इन्फ्लुएन्स करतात, इम्पॅक्ट करतात ग्रोथ साठी. तर ते फॅक्टर्स कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे मॉनिटरी बेनिफिट्स. Mutual fund offer several return to the investor, such as payment of dividend, distribution of capital gain, and increased value of the NAV. Growth and return from the mutual fund induce the investment towards mutual fund. Okay, the mutual fund मधून त्या इन्व्हेस्टरना काय मिळत असतं तर मॉनिटरी बेनिफिट मिळत असतं, राईट. सो फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ म्युच्युअल फंड. सगळ्यात जास्त ग्रोथ जी म्युच्युअल फंडची आज झालेली आपल्याला बघायला मिळते ती कशामुळे मिळते तर मॉनिटरी बेनिफिट्समुळे बघायला मिळते. कारण मॉनिटरी बेनिफिट्स हे अवेलेबल करून देण्याचं काम या म्युच्युअल फंडच्या सहाय्याने इन्व्हेस्टरना केले जाते. Then, rise in household income and saving. In the last few years, household income level have grown significantly. Then, in the last few years, household income level have grown significantly, leading to an increase in household saving. आणि त्यामुळे काय झालेले आहे तर household saving ही increase झालेली आहे. Then, the considerable rise in household finance saving point towards the huge market potential of the mutual fund industry in India. आणि जसं की आपण म्हणतो म्युच्युअल फंड मध्ये काय असतात तर हे स्मॉल लेवलवरती सुद्धा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना खूप छोट्या अमाऊंट वरून सुद्धा ते काय करू शकतात तर इन्व्हेस्टमेंट ही करू शकतात. आणि कुठेतरी आपण नक्कीच म्हणू शकतो की यांना एक सेव्हिंग हॅबिट इथे डेव्हलप झालेली बघायला मिळते म्युच्युअल फंड. Then next point is low risk. So mutual fund invest in diversified portfolio of security. म्युच्युअल फंड काय करतं एक पोर्टफोलिओ सिक्युरिटी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचं काम करतं. म्हणजे जिथे रिस्कच्या काही पोर्टफोलिओ आहेत काही लेवल आहेत त्या लेवलमध्ये तुम्ही काय करू शकता तर इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. So these enable the small investor to hold a diversified investment portfolio. आणि त्यामुळे इथे जे स्मॉल लेवलचे इन्व्हेस्टर आहेत ते काय होतात तर डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट मेथड ही यूज करू शकतात फॉर द इन्व्हेस्टमेंट. Due to their diversified nature, mutual fund investment help to spread risk. Hence, they are considered as a safe investment option by the investor. आणि जसं की म्हणतो आपण सिक्युरिटी मार्केटमध्ये किंवा ह्या स्टॉक एक्सचेंज मध्ये बघण्याचा जो एक आपला व्ह्यू आहे हा कसा आहे तर तिथे रिस्क जास्त आहे. पण आपण बिझनेसचं एक काय म्हणतो एक फेमस सेंटेन्स जिथे जास्त रिस्क आहे तिथे जास्त प्रॉफिट आहे. पण म्युच्युअल फंड तुम्हाला अशा पद्धतीने रिस्कचे डायव्हर्सिफिकेशन सुद्धा करून देते जेणेकरून वी कॅन इझिली इन्व्हेस्ट अवर इन्व्हेस्टमेंट इन अ पर्टिक्युलर रिस्क लेवल फॅक्टर दॅट मीन्स पोर्टफोलिओ. तुम्ही कोणत्याही पोर्टफोलिओ मध्ये काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. सो लो रिस्क मुळे सुद्धा आज म्युच्युअल फंडची ग्रोथ झालेली बघायला मिळते. देन point is liquidity. Mutual fund offer liquidity. Mutual fund offer liquidity. Liquidity म्हणजे काय म्हणतो आपण we can easily convert our security in cash. Okay. Mutual fund investor can easily redeem their share in any time for the current net asset value, that means NAV, net asset value, thus any redemption fee. Since it is easy to get money out of mutual fund, people prefer to invest in mutual fund. म्हणजे जसे की आपण म्हटलेलं आहे इथे काही ग्रुप ऑफ पीपल एकत्र येऊन काय करतायत तर एक मोठा फंड तयार करतायत आणि इन्व्हेस्टमेंट करतायत.
तर इथे तुम्ही बाकी सगळ्या इन्व्हेस्टरशी कम्पेअर करत न बसता जेव्हा तुम्हाला एखादी सिक्युरिटी होल्ड करायची आहे, एखादी सिक्युरिटी बाय करायची आहे, सोल्ड करायची आहे, ही इझिली करू शकता. दॅट मीन्स लिक्विडेशन हे कसं आहे इथे हाय आहे. वी कॅन इझिली कन्वर्ट अवर सिक्युरिटी इन कॅश फॉर्मर्स. नेक्स्ट इज इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन. As per the SEBI guideline, mutual funds are required to give much weightage towards protection of investor. आणि सेबी सगळ्यात जास्त कोणाला महत्व देत असेल तर या इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टरना प्रॉपर प्रोटेक्शन देण्यासाठी काही गाईडलाईन सुद्धा इथे काय केलेले आहेत तर डेव्हलप केलेले आहेत. So these factor includes setting the grievance of the investor, adhering their right by following fair and transparent procedure of the investment. आणि इथे तुम्ही काय करू शकता एक ट्रान्सपरन्सी नक्कीच मेंटेन करू शकता. जर काही प्रॉब्लेम असेलच तर ग्रेव्हन्स हँडलिंग कमिटी सुद्धा तुम्हाला काय करते इथे हेल्प ही करत असते. सो ग्रेव्हन्स सिस्टीम आहे, ट्रान्सपरन्सी आहे, प्रॉपर गाईडलाईन आहे आणि या सगळ्यामुळे नक्कीच काय म्हणू शकतो आपण तर इन्व्हेस्टरना प्रॉपर प्रोटेक्शन हे बघायला मिळेल. नेक्स्ट इज ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंड आर गव्हर्न बाय सेबी. सो म्युच्युअल फंड मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात, जी सिस्टीम रन होते, ह्या सगळ्यासाठी सेबीचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करणं महत्वाचं आहे. सो ॲज पर देअर गाईडलाईन NAV have to be declared regularly. These days, fund portfolio are made public on a monthly basis. Also disclosed through offer document have become more comprehensive, such as transparency has led to increase in mutual fund investment. आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला नक्कीच इथे सेबीच्या गाईडलाईन मुळे, सेबीच्या रूल्स रेग्युलेशन मुळे ट्रान्सपरन्सी बघायलाही मिळू शकते. Then point number 7, entry of private mutual fund. So in 1990, lot of private player entered in the mutual fund market. म्हणजे असं आहे का की इथे फक्त गव्हर्नमेंटच त्यांच्या सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकतं? No, it's not necessary. That means here any types of private player can easily buy or sell our security in mutual fund market. Okay. So the entry of the private player has definitely raised the standard and professionalism in the industry where to mutual fund were offered by them. आणि नक्कीच या प्रायव्हेट प्लेयर्स मुळे इथे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड इन्क्रीज झालेला आहे, प्रोफेशनलायझम सुद्धा इन्क्रीज झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सो असे काही फॅक्टर्स आहेत त्यामुळे म्युच्युअल फंडची ग्रोथ झालेली आज आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो ही सुद्धा एक पॉप्युलर माहिती तुम्हाला SIP जो म्युच्युअल फंडचाच पार्ट आहे असं आपण नक्की म्हणतो. की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे बघा, कॉन्सेप्ट आपण क्लिअर करूया आता. One of the best way of entering equity market is through systematic investment plan. इथे आपण काय करतो प्रॉपर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला इम्पॉर्टंट हे देत असतो. So this is the part of equity market. Okay. So SIP is the plan where a small amount is invested in mutual fund. म्हणजे SIP च्या अंडर तुम्ही काय करू शकता, खूप छोटी अमाउंट सुद्धा ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. So SIP is the plan where a small amount invested in mutual fund. So हे लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे. कोणतीही स्मॉल अमाउंट तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता. सो प्री-डिटरमाइंड अमाउंट इज इन्व्हेस्टेड ॲट अ रेग्युलर इंटरवल्स. आणि रेग्युलर इंटरवल मध्ये तुम्ही काय करू शकता ते इन्व्हेस्ट करू शकता. मग ती वीकली असेल, मंथली असेल, क्वार्टरली असेल, एक्सेट्रा. इट इज कन्सेप्च्युअल सिमिलर टू recurring deposit where a fixed investment is made on the regular basis.
So the SIP amount of invested set aside depends on his or her particular need. म्हणजे आपल्या प्रत्येकाची need किती आहे याच्यावरून आपण ती amount decide करू शकतो. A SIP is a plan approach toward investment and help investor included inculcate the habit of saving, building wealth of the future. So SIP work on the principle of regular investment. तुम्ही ते काय करू शकता, रेग्युलर इन्व्हेस्टमेंट ही करू शकता. इज लाईक अ रिकरिंग डिपॉझिट. SIP म्हणजे थोडक्यात जर म्हणालात तुम्ही तर काय आहे, तो आरडीचाच एक टाईप आहे, दॅट मीन्स रिकरिंग डिपॉझिटचा. तिथे आपण फिक्स्ड इंटरवल नंतर काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट ही फिक्स्ड इंटरवल मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. So SIP has bought mutual fund within the reach of the average person as the people to invest. म्हणजे जसं की सांगितलेलं आहे बेसिक 500 पासून तुम्ही 1000 किंवा मोर काय करू शकता, बेसिक 5000 किंवा 500 किंवा 1000 तुम्ही स्टार्ट करू शकता SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. सो कोणताही स्मॉल लेवलचा इन्व्हेस्टर SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. त्याचे काही फीचर्स दिलेले आहेत बघा SIP चे. Specific amount is invested in mutual fund for a continuous period at a regular interval. रेग्युलर इंटरवल मध्ये तुम्ही काय करू शकता, अमाउंट इथे इन्व्हेस्ट करू शकता. ओके. So it is a similar to regular savings scheme like a recurring deposit where a fixed investment is made on a regular basis. जसं की आपण बघितलं हे ऍज अ आरडी सारखं आहे, रिकरिंग डिपॉझिट सारखं आहे, जिथे तुम्ही फिक्स्ड इंटरवल नंतर अमाउंट इंट्रोड्यूस करू शकता. इट अलाउ the investor to buy unit as per pre-decided frequency. The investor decide the amount and also the scheme to invest in. SIP are done in open-ended fund where the investor can invest and take out money anytime. आणि इथे तुम्ही एनी टाइम मनी तुम्ही काय करू शकता, तर इन्व्हेस्ट करू शकता. Then full and partial withdrawal is possible during the after the SIP tenure. Further the SIP amount can be increased or decreased. आणि यामध्ये काय होऊ शकते, SIP amount ही decrease किंवा increase होऊ शकते. So due to the principle of cost averaging, the amount due to the principle of cost averaging, more number of units are bought in a falling market and fewer units in the rising market. SIP allow investor to take a part of in the stock market and also bring discipline to their investment. So SIP help to achieve financial goal by investing small sum of money on a monthly basis and eventually lead to accumulating the required for the reaching the goal. आणि इथे बिझनेस नक्कीच काय करू शकतात, त्या स्मॉल स्केल लेवलच्या इन्व्हेस्टर कडून एक ह्यूज अमाउंट कलेक्ट करू शकतात आणि त्यांचे फिनान्शियल जे काही गोल्स आहेत ते अचीव करू शकतात. सो बेनिफिट ऑफ SIP, rupee cost averaging. With volatile market, most investors remain skeptical about the best time to invest in the market. By investing a fixed sum at a regular interval, the investor buy favor unit where the price is higher and more unit where price is lower. म्हणजे जसं की आपण म्हटलेलं आहे, तुम्ही बेसिक कुठून स्टार्ट करू शकता, 500 पासून सुद्धा अमाउंट ही स्टार्ट करू शकता, म्हणजे लोअर असेल किंवा हायर असेल यापासून. पॉवर ऑफ
computing, power of compounding. SIP investment offer the benefit of compounding. With the SIP investment, now not only does the investment grow but also the interest earn. आणि ह्या SIP मध्ये फक्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय का हो? नाही. तर यामधून तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा काय होणार आहे तर अर्न होणार आहे. The compound interest lead to an exponential growth of the investment. आणि नक्कीच तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या कंपाऊंड इंटरेस्टची ग्रोथ ही बघायला मिळेल. The longer compounding period, higher the rate of return. आणि जेव्हा कंपाऊंडिंग पिरियड हा लॉंगर असेल तेव्हा नक्कीच रेट ऑफ रिटर्न हा सुद्धा हायर असणार आहे. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट ऑल्सो रिकमेंडेड इन्व्हेस्टिंग इन SIP. आणि जर तुम्ही आता थोडस प्रॅक्टिकली जरी बघितलं किंवा रिसेंट ट्रेंड इन मार्केट मध्ये बघितलं एक फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज, तर SIP ही कशी आहे खूप पॉप्युलर मेथड आहे. आणि इथे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट सुद्धा तुम्हाला रिकमेंड करतील की तुम्ही SIP मध्ये काय करा, अमाऊंट ही इन्व्हेस्ट करू शकता, कारण यामधले ऍडव्हान्टेजेस बेनिफिट हे खूप छान आहे. नेक्स्ट इज अ डिसिप्लिन सेव्हिंग. डिसिप्लिन सेव्हिंग का म्हटलेलं आहे, कारण इथे लाईक RD सारखी सिस्टीम आहे, त्यामुळे तुम्ही फिक्स्ड इंटरवल नंतर पर्टिक्युलर अमाऊंट तुम्ही काय करताय तर सेव्ह करताय. म्हणजे तुम्हाला एक ती इन्व्हेस्टमेंट हॅबिट सुद्धा इथे झालेली बघायला मिळू शकते. सो डिसिप्लिन इन द की ऑफ सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट. सो जिथे डिसिप्लिन आहे नक्कीच तिथे इन्व्हेस्टमेंटचं सक्सेस हे आपल्याला बघायला मिळेल. Through SIP and investor save regularly. आणि SIP मुळे काय होते तर इन्व्हेस्टमेंट हे रेग्युलरली सेव्ह. A few hundred set aside every month does not affect his monthly disposable income. It becomes easier to set aside and invest in smaller amount every month rather than setting aside a large sum of investing in lump sum. आणि lump sum पेक्षा तुम्ही काय करू शकता, एक फिक्स्ड अमाउंट इथे इन्व्हेस्ट करू शकता. फ्लेक्सिबिलिटी SIP मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळू शकते. सो नेक्स्ट पॉइंट इज द फ्लेक्सिबिलिटी. SIP आर फ्लेक्सिबल इन नेचर. SIP कसा आहे, फ्लेक्सिबल इन नेचर आहे. While it is advisable to continue SIP investment with a long-term perspective, there is no compulsion. तुम्हाला इथे कोणी कंपल्शन केलेलं आहे का की तुम्ही खूप लॉंग पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायला हवी? नाही. तुम्हाला जेव्हा हवी आहे तेव्हा तुम्ही जी सिस्टीम आहे SIP मधून किंवा SIP मधून तुमची कॅश ही विड्रॉ करू शकता, राईट? So here no compulsion for a long-term perspective. Investor can discontinue investing plan. आणि इथे इन्व्हेस्टर त्यांचा प्लॅन डिस्कंटिन्यू सुद्धा करू शकतात एनी टाइम discontinue करू शकतात. That means SIP is a flexible in nature. So they may also choose to increase or decrease investment amount. कधी तुम्ही अमाउंट इन्क्रीज करू शकता, कधी डिक्रीज करू शकता. नेक्स्ट पॉइंट इज अ कन्व्हिनियन्स. SIP is usually recommended to retail investors who do have the resources to pursue active investment. SIP is a convenient way of investing. SIP कशी आहे तर कन्व्हिनियंट आहे. कन्व्हिनियंट का आहे, कारण आपल्याला जेवढी अमाऊंट हवी आहे त्या अमाऊंट पासून आपण काय करू शकतो, इनिशियल अमाऊंट पासून इन्व्हेस्टमेंट ही स्टार्ट करू शकतो. We can anytime withdraw our money, okay, from SIP system. So these days, due to ESC facility, the amount get debited from the bank account of the investor. On receiving the payment, the mutual fund credit their investment account and send confirmation to the same. आणि इथे तुम्हाला जर माहित असेल तर तुमच्या SIP अकाउंटला म्युच्युअल फंडला तुमचं बँक अकाउंट हे लिंक असतं. आणि इथे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत हे अपडेट ट्रान्झॅक्शन बँकला सुद्धा इथे लिंक केले जातात. सो फ्री ऑफ एंट्री अँड एक्झिस्ट चार्ज.
देर आर नो एंट्री और एक्झिस्ट लोड ऑन SIP इन्व्हेस्टमेंट. म्हणजे असं आहे का की तुम्हाला SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर एंट्रीसाठी काही अमाऊंट पे करावी लागते किंवा एक्झिस्ट होण्यासाठी काही अमाऊंट पे करावी लागते. नो, इट्स नॉट नेसेसरी. In other words, no charge have to be paid to start SIP investment, nor to discontinue existing SIP plan. म्हणजे कुठेही तुम्हाला एक्सेस चार्ज करायची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करा, जेव्हा तुम्ही एंट्री करा SIP मध्ये किंवा एक्झिस्ट करा, तेव्हा कुठेही तुम्हाला इथे चार्जेस देण्याची गरज नाहीये. ओके, सो स्ट्रेस फ्री. SIP investment is a good choice for those investors who do not possess enough understanding of financial market. म्हणजे ज्या पर्सनला फिनान्शियल मार्केटचं अंडरस्टँडिंग नाहीये, फिनान्शियल मार्केटचं नॉलेज नाही, असा कोणताही पर्सन ह्या SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट हे करू शकतो. So investor need not have a know how of market of the tactical that go into switching benefit fund. So investment decisions are taken by money market expert. आणि money market expert सुद्धा काय करू शकतात investment. Okay, so this is all about the SIP, that means systematic investment plan. So now we start our next concept, commodity market. So काय आहे बघूया आपण commodity market. A commodity market is an important constituent of the financial market of any country. In simple word, commodity market refers to the market where commodity are bought and sold. Commodity हा वर्डिंग वरूनच लक्षात येईल. कमोडिटी मार्केट म्हणजे काय? ज्या मार्केट मध्ये कमोडिटी ही बॉट किंवा सोल्ड केली जाते, बाय किंवा सोल्ड केली जाते, त्या मार्केटला कमोडिटी मार्केट असं म्हटलं जातं. Okay, it is the market where a wide range of the products such as the precious metal, base metal, crude oil, energy and soft commodities like plant oil, coffees, etc. म्हणजे जिथे कमोडिटीज आहे आणि कमोडिटी ह्या काय केल्या जातात तर सोल्ड केल्या जातात. ओके, सो फॉरेन करन्सी emission, credit, bandwidth, and certain financial instruments are also part of this today's commodity market. आणि सध्या कमोडिटी मार्केटचा आणखी काही पार्ट असेल तर फॉरेन करन्सी इज ऑल्सो पार्ट ऑफ कमोडिटी मार्केट, इमिशन, क्रेडिट, bandwidth, ओके, हे सुद्धा कमोडिटी मार्केटचाच पार्ट आहे. इट इज सिमिलर टू an इक्विटी मार्केट. हे कसं आहे? इक्विटी मार्केटशी सिमिलर आहे. Is similar to equity market, but instead of buying or selling share on one buy or sell commodity, the commodity market manage the trading in preliminary product which take place in about 50 major commodity market worldwide that facilitated investment trade in the approximately 100 primary commodities. Okay, so different segment of commodity market. The commodity market exists in two distinct forms, namely the over-the-counter OTC market and the exchange-based market. Okay, याचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. एक आहे ओव्हर द काउंटर OTC market and the exchange-based market. So the OTC market are essential spot market and the localized for specific commodity. Almost all the trading that take place in this market is delivery based. A commodity exchange and organized market that function under established rules and regulations. Okay. Also, an equity, there exists the spot and the derivative segment. In spot market, the buyer and seller trade over the counter and the participation is restricted to people who are involved with that commodity sale
the farmer, processor, wholesaler, etc. And derivative trading takes place through exchange-based market with standardized counter settlement, etc. सो प्रिसियस मेटल मध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, अदर मेटल मध्ये निकेल, अल्युमिनियम, कॉपर. ओके. सो याचे काही जस्ट एक्झाम्पल दिलेले आहेत की कमोडिटी मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट हे सोल्ड आणि बाय होऊ शकतात. सॉफ्ट कमोडिटी मध्ये कॉफी, कोको, शुगर, लाईव्ह स्टॉक मध्ये लाईव्ह कॅटल, पोर्क, एनर्जी मध्ये कोल, ऑइल, नॅचरल गॅस. ओके, हे सगळे कमोडिटीचा पार्ट. सो कमोडिटी मार्केटचे काही टाइप्स आपण बघणार आहोत. सो हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया, टाइप्स ऑफ कमोडिटी मार्केट. थँक्यू.